लायन्स क्लब ऑफ खोपोली, खोपोली पोलीस स्टेशन, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र बोरघाट आणि हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आणि स्वच्छ भारत अभियान खोपोली पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडले। या उपक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन अविनाश राऊत, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र बोरघाटचे पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील आणि हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या रक्तदान शिबिरात लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी, खोपोली पोलीस स्टेशन आणि महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच हेल्प फाउंडेशनचे सदस्य यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली। रक्त संकलनाची जबाबदारी समर्पण ब्लड बँक यांनी यशस्वीरित्या सांभाळली। रक्तदानासोबतच परिसर स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता उपक्रमही राबवण्यात आला। लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे सचिव लायन निजामुद्दीन जळगावकर, खजिनदार लायन अरुण कासर, उपाध्यक्ष लायन शायली मेहता, हेल्प फाउंडेशनचे विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले। गिव्ह ब्लड सेव्ह लाईफ या संदेशाला आकार देत समाजासाठी राबवण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरातून अनेकांना जीवनदान मिळणार आहे।